पुरणपोळी बनवण्यासाठी जी चणा डाळ शिजत घातलेली असते त्यामध्ये जे पाणी निघतं शिजवल्यानंतर तो म्हणजे पूर्ण डाळीचा सार असतो आणि या सारापासूनच आज आपण पुरणाची आमटी बनवणार आहोत। त्यालाच कटाची आमटी पण म्हणतात। केटी कुकिंग चॅनल मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट व तोंडाची चव बदलून टाकणारा असा कटाची आमटी। पुरणाची आमटी बनवण्यासाठी मध्यम आकाराचा असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो आता आपण भाजून घेऊया। थोडासा कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचंय, एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा आता एका ताटलीत काढून घेऊया। किसलेलं खोबरं, खोबरं भाजतंय तर त्यामध्येच टाकून घेऊया 1 चमचा तीळ, व्यवस्थित असं भाजलं जातंय। छान भाजून घ्यायचं खरपूस, म्हणजे आमटी छान लागते। गॅस बंद करूया आणि थंड केल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊया। कढईत तेल टाकून घेऊया, चमचा मोहरी, भाजून मिक्सरला बारीक केलेला कांदा, कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आलं, लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता दळून पण घ्यायचा आहे, मस्त लागतो एकदम, आणि देठासहित कोथिंबीर आणि हे भाजून घेतलेले तीळ आणि खोबरं। अशा प्रकारे कांदा व्यवस्थित असा परतला गेलाय। त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला। मसाले छान असे परतून घ्यायचे। त्यामध्ये हे तयार केलेलं खोबरं, लसूण, आल्याचं वाटण, कोथिंबीर ते टाकून घेऊया। छान असं परतून घ्यायचं। मसाला छान परततोय तर त्यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा मीठ। अशा प्रकारे मसाल्याला छान असं तेल सुटले, व्यवस्थित परतला गेलाय। मसाला ज्यावेळेस पूर्ण भाजतो त्यावेळेस असं साईडला छान असं तेल सुटतं। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक केलाय त्यामधलंच पाणी टाकून घेऊया। मसाला छान असा परतून झालाय। कटाचं जे पाणी निघालंय ते सगळं टाकून घेऊया। आमटी छान उकळली तर त्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर। बघितले ना किती छान असा मस्त कट आलाय। अशा प्रकारची आमटी खूप छान लागते खायला आणि ही 2-3 दिवस टिकते। अशा प्रकारची ही आमटी असते। संपूर्ण डाळीचा हा सार आहे म्हणून त्याला सार पण म्हटलं जातं। ही आमटी खाण्यासाठी तयार। गॅस बंद करूया। पुरणाच्या डाळीचा सार असणारी कटाची आमटी खाण्यासाठी तयार। अशा प्रकारची आमटी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते। लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। थँक्यू।